कोल्हापुरातील कोळेकर तिकटी ते शाहू बँक परिसरात गेल्या 15 दिवसांपासून गटारी आणि ड्रेनेजचं दुर्गंधीयुक्त पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळत आहे। याबाबत काही नागरिकांनी नंगीवली चौक इथल्या पाणी पुरवठा विभागात तक्रारी दाखल केल्या। मात्र याकडे महापालिका प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्यानं इथल्या नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय। नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार असून महापालिका प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची मागणी होतीये। नंगीवली चौक ते आपल्या साई मंदिरापर्यंत पाण्याचं जवळजवळ एक महिन्यापूर्वीपासून आम्ही तक्रार करून बघितली आणि पाणी घाण येतं, ड्रेनेज मिक्स पाणी येतं आणि ते आम्ही पितो आणि पित असताना मला कित्येक वेळा आता संडास लागणे किंवा अशा गोष्टी मला झाल्या, मला माझ्या घरच्यांना। तरीसुद्धा मी त्या नंगीवली चौकात जाऊन स्वतः त्यांना सांगितलं की बाबा पाणी नेऊन दिलं, तपासून बघा आणि पाणी तपासून बघा आणि आमचं एवढं पाण्याचं काय ते प्रश्न मिटवा म्हणून सांगण्याचा प्रयत्न केला। त्यांनी उडवाउडीची भाषा दिली, येतो जातो असं सांगितले। आरोग्य विभागाच्या लोकांना सुद्धा इथे बोलून आणून सांगितलं, त्यांच्याकडे पाणी दिलं। त्यांनीसुद्धा म्हणले की आमच्याकडे आज सकाळी सुद्धा म्हणले की आमच्याकडे हे आमच्याकडे खातं नसल्यामुळे तुम्ही पाणी विभागाकडे जावा आणि तिथं काय करतात ते बघा। तर असं आम्ही कित्येक वेळा जाऊन हेलपाटे मारतो आणि घरची सगळी माझ्या आजारी असताना सुद्धा आम्ही एकटाच पाणी पितो आणि इतर लोक काही इथं हे नाहीत। पण ह्या गल्लीमध्ये जवळजवळ महिना झाला, 1 महिना होतो पाणी घाण येतंय, त्यांना सांगून दमलो। महिला मिश्रित पाणी चावीला यायला लागलेलं आहे। मुळातच या भागामध्ये अपुरा पाणी पुरवठा असताना अशा प्रकारे ड्रेनेज मिश्रित पाणी येणं म्हणजे नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे। याबाबत स्थानिक नागरिक पाण्याच्या खजिन्यामध्ये जाऊन वारंवार तक्रार देत असताना तेथील असणारे अधिकारी आणि कर्मचारी त्यांना पूर्णपणे बेदखल करत आहेत। याचा अर्थ सामान्य नागरिकाला तिथं न्याय दिला जात नाही। आमच्यासारख्या चळवळीतील लोकांनीच येऊन असा मग त्या ठिकाणी त्यांना विचारायला पाहिजे काय, हे थोडं चुकीचं आहे। प्रशासकांनी याच्यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे। याबाबत कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाचे मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत लवकरात लवकर उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलंय।